योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनित्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमना पांडुरंगाकरो प्रथमानमना दुसारे चरणा संतानिया दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कापरेवाडी या गावामध्ये गेल्या 35 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 36वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा असं आपल्या या सप्ताहाचं स्वरूप आहे. ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ही कथा ऐकत होता ते हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परमादरणीय डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ यांच्या अमृतवाणीतून आपण 7 दिवसापासून ही भागवत कथा ऐकत होता. आपल्या या सप्ताहाचं 36वं वर्ष आहे. म्हणजे 3 तप या सप्ताहाला पूर्ण झालेत. 36 वर्षाच्या अगोदर सुरू असलेला सप्ताह अजूनही सुरू आहे. चालू आहे चालू नाही महाराज चालू आहे नाही तर 36 वर्षानंतर काही सप्ते चालू होतात. चालू आणि चालू समजलं ना. चालू हा सप्ताह अजूनही त्याच थाटामध्ये चालू आहे. माझं आणि या सप्ताहाचं फार जुनं नातं आहे. माझं आणि या गावाचं सुद्धा फार जुनं नातं आहे. मला असं वाटतं की या सप्ताहाचे ते दुसरं तिसरं वर्ष असेल एखाद्या वेळेला. त्यावेळेला मी पहिल्याने या ठिकाणी कथा केली. पहिल्याने केली म्हणजे पहिल्यानेच केली. पहिल्याने म्हणजे पहिल्यानेच. त्यावेळेला सुरुवातच या कथेपासून आमची झाली. ही दुसरी कथा होती. एक छोटीशी कथा याच्या अगोदर झाली होती आणि ही दुसरी कथा म्हणजे पहिली कथा माझ्या जीवनातली या कापरेवाडीमध्ये झाली या आणि तिथून कथेची सुरुवात झाली. कापरेवाडीचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर कथा करण्याची संधी मला भेटली असं नाही म्हणणार मी. मला खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी भेटली असं म्हणेल मी. वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी ज्यांच्या आशीर्वादाने भेटली त्यातला एक आशीर्वाद म्हणजे कापरेवाडी आहे. त्यांचा एक आशीर्वाद म्हणजे आमच्या समोर या ठिकाणी बसलेला आहे. आपण सगळेजण आहात. आपण सगळेजण या निमित्ताने उपस्थित आहात. अत्यंत चांगली गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण श्रोते नाही फक्त आपण वक्तेसुद्धा आहात.
माझ्यासमोर बसलेले अनेक वक्ते आहेत नाही का. काही बिचारे शाळेमध्ये वक्तव्य करतात तर काही कोर्टात करतात. वक्तेच आहेत. शाळेमध्ये जे वक्ते आहेत त्यांना फक्त शाळेतच बोलायची परवानगी आहे, घरी नाही. जे कोर्टातले आहेत त्यांना घरी म्हटल्या जाते कोर्टात, इथं नाही जायचं वकिली जास्त. असे सगळे माझे अत्यंत प्रेमाची मंडळी माझ्यासमोर बसलेली आहे. आणि खरं म्हणजे मी काही सांगावं आणि तुम्ही ऐकावं असा काहीही विषय नाही. एक दिवस हा सप्ताह आपण पुढे घेतला. खरं म्हणजे आमच्यावरचं तुमचं अजूनही प्रेम अखंड आहे, टिकून आहे. प्रवास आहे, कामं आहेत. आम्ही मोठे झालो नाही, आम्हाला तुम्ही मोठं केलं, लक्षात ठेवा. आम्ही मोठे नाही झालो, तुम्ही मोठे केले. एखाद्या वेळेला मुलाला जास्त मोठं केलं ना की मुलं दिवाळीला सुद्धा पुण्याहून येत नाहीत घरी. जास्त मोठं केलं की ते आईबापाला म्हणतात आता बाबा तुम्ही दिवाळी करून घ्या, मी काही येत नाही. हां, कोणी मोठं केलं आहे? तुम्ही मोठं केलं आहे ना. तुम्ही जर मोठं केलं असेल तर मला असं वाटतं ते मोठे पण तुम्हीसुद्धा आता सहन केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या या मोठेपणामध्ये, आमच्या या सेवेमध्ये ज्यांच्या आशीर्वादाचा फार मोठा भाग आहे तो म्हणजे कापरेवाडी आहे. आणि खूप वेळेला मला या पोरांनीसुद्धा तारखा मागितल्या, पण आमचा आणि तुमचा सप्ताह एकच असल्यामुळे मला येणं नाही झालं. आणि तुम्हीसुद्धा फार मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या पोस्टरवर जेवढे फोटो आहेत तेवढे आहेत का रे कीर्तनाला? सगळे नक्की आहेत ना? हां, काही स्वयंपाकाकडे, हां हे महत्त्वाचं आहे. जेवढे त्या पोस्टरवर फोटो दिसले त्यातले काही स्वयंपाकाकडे आहेत, काही कीर्तनात आहेत. सज्जनानो, आज आपल्या सप्ताहाची सांगता आहे. आपल्या सप्ताहाची सांगता आहे विठ्ठल विठ्ठल सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते, म्हणून आजचं हे कीर्तन आहे. खरं म्हणजे आजचा प्रसादाचा दिवस आहे. प्रसादाचा दिवस म्हणजे सुगीचा दिवस, प्रसादाचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस, आणि प्रसादाचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. काल्याचा दिवस शेतकऱ्यांची सुगी म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातला तो प्रसादच आहे. पगाराचा दिवस हा शिक्षकांच्या, नोकरदारांच्या जीवनातला प्रसादच आहे. आणि काल्याचा दिवस हा खऱ्या अर्थाने 7 दिवस ज्यांनी या ठिकाणी सेवा केली त्यांच्यासाठी हा प्रसादच आहे. प्रसाद अनेक प्रकारे प्रसादाचा आपल्याला विचार करता येईल. प्रसाद काय करतो? प्रसाद 3 गोष्टी करत असतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां, दुःख जाण्याचं कारणही प्रसाद आहे, प्रसन्नतेचं कारणही प्रसाद आहे, आणि आत्मतत्वाच्या ठिकाणी आपली बुद्धी प्रतिष्ठित होणं याचं कारणही प्रसाद आहे. प्रसादाने काय होणार नाही? प्रसादाने काहीही होऊ शकते. विठ्ठल विठ्ठल. तो प्रसाद हा मिळत असतो आणि मिळवायचा असतो. प्रसाद मिळण्यासाठी पुरुषार्थही महत्त्वाचा आहे, प्रसाद मिळण्यासाठी प्रयत्नही महत्त्वाचा आहे, प्रसाद मिळण्यासाठी प्रार्थनाही महत्त्वाची आहे, प्रसाद मिळण्यासाठी प्रतीक्षाही महत्त्वाची आहे. प्रसादासाठी पुरुषार्थ असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर कलेक्टर या पदाचा प्रसाद मिळावा असं वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थ असला पाहिजे. पुरुषार्थ कशाला म्हणतात? ज्यामध्ये सहजता असेल तो पुरुषार्थ नाही, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने असहजता आहे त्याला पुरुषार्थ आपण म्हणू. इथं कुठं नदी असेल, नदीमध्ये पोहणारे तुम्ही असाल, नदीमध्ये उडी टाकल्यानंतर सरळ त्या काठावर निघणं हा पुरुषार्थ नाही, पण त्या नदीमध्ये असं उलटं पोहणं हा पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रसादासाठी पुरुषार्थाची गरज आहे. प्रसादासाठी पुरुषार्थ कशाला म्हणतात माहीत आहे?
एखादी गोणी तुम्ही हाताने उचलणं हा पुरुषार्थ नाही. आता ती सुद्धा उचलत नाही महाराज, ती सुद्धा गोणी सुद्धा उचलत नाही. क्विंटल क्विंटल ज्वारी उचलणारी माणसं आताही आहेत, काही आहे ना, तुम्ही उचललीशील एखाद्या वेळेला. पण एखादी गोणी जरी आता उचलायची ठरली तरी ते उचलत नाही. ए गोणीला हात लाव म्हणते, हो ते दोघांमिळून उचलल्या जाते. हा पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ तो आहे गिरी गोवर्धन येणे उचलेला, गिरी गोवर्धन येणे उचलेला. कालिया महासर्पणा तोने आणला, कालिया महासर्पणा तोने आणला. जळत मुखेचे प्राशेला, जळता वन वाहू मुखेचे प्राशेला. चिरोने कांदिले, गिरता आकाशुर चिरोने कांदिला, गिरता आकाशुर गिरोनी कांदिला. खरं सांगू का, पुरुषार्थ नेहमी अघटित असतो. पुरुषार्थ नेहमी बऱ्याचदा नियमित नसतो, अनियमित असतो. पुरुषार्थ अघटित असतो, पुरुषार्थ अनियमित असतो आणि पुरुषार्थ असंबंधी असतो, तो संबंधी नसतो. ज्या काही घटना अघटित घडत असतील ना, समजून चला हा त्याच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला. काय गिडत वनवा हो मुखेची प्राशिला, आणि गिडता आगासुर चिरोनी सांडिला हो. असा जर असेल तर तो खऱ्या अर्थाने पुरुषार्थ आहे. अघटित आहे, काही घटना अघटित असतात, लक्षात ठेवा. देवे उचलाली स्वकारे मेदिनी, देवे उचलिली स्वमुखे मेदिनी. तुमाचे निघोने न उचलावे, न उचलवे, तुमाचे निघोने न उचलावे. देवे उचलाली देवे उचलाली स्वकारे मेदिनी, तुमाचे निघोने न उचलावे, तुमाचे निघोने न उचलावे. खरं सांगू, अत्यंत प्रेमाने ज्या मुलांना सांभाळलं, अत्यंत कष्टाने ज्या मुलांना सांभाळलं, अत्यंत प्रयत्नाने ज्या मुलांना शिकवलं, ते मुलंसुद्धा आपलं ऐकत नाही, हा आपला पुरुषार्थ आहे. खरंच नाहीत ऐकत मला. आणि मुलं ज्या वेळेला ऐकत नाहीत ना, बापाच्या जीवनामध्ये जो होतो ना तो प्रसाद नाही, तो पश्चाताप आहे. इतक्या प्रेमाने तुम्हाला सांभाळलं का, अरे रात्र रात्र झोपू नाही दिलं तुम्ही आम्हाला. दिवस दिवस झोपत होता पाडण्यामध्ये, रात्र रात्र रडत होता लेका, जागी राहिलो होता मी तुमच्यासाठी, तुमच्या लाता खाल्ल्यात आम्ही, आणि तुम्हाला सांभाळलंय. नसतं सांभाळलं ना तर मेला असता तुम्ही, लक्षात ठेवा. मायने जर मुलाला नाही सांभाळलं ना महाराज, मुलं जगूच शकणार नाही, इतकं मायला सांभाळावं लागते, लक्षात ठेवा. इतकं सांभाळल्यानंतर, इतकं प्रेमाने तुमच्यासाठी सगळं केल्यानंतर, काय काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी, काय काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी. आम्ही रातचा कापूस वेचला का तुमच्यासाठी. दुसऱ्या कापूस आमच्याकडे आहे, ते लगेच तिकडे लगेच समजते. आम्ही रात्री कापूस वेचला तुमच्यासाठी, काय काय नाही केलं तुमच्यासाठी लेका. तुम्ही आम्हाला परत बोलताय, टोचून बोलताय. बरं मुलं बोलतात तर बोलताय, सुनाई बोलताय, काय करायचं आम्ही, कुठं जायचं आता. हा जो होतो ना प्रपंच केल्यानंतरही, हा प्रसाद नाही, हा पश्चाताप आहे. हा पश्चाताप आहे. कशासाठी केलंय आम्ही हे सगळं. विठाला विठाला आपण ज्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळलं ती माणसं आपल्याशी उलट बोलतायत. हा या बापाचा पुरुषार्थ आहे. आपले मुलं सुद्धा आपल्या मतलं ऐकत नाहीत, हा आपला पुरुषार्थ आहे. आणि भिंत सुद्धा त्यांच्या मतलं ऐकत होती, हा माझ्या ज्ञानोबारायांचा. क्या बात. चालविली जड भिंती
हरली चांग गयाचे भ्रांती चालवे रे जडा भिंते हरली चांगयाचे भ्रांती चालवेली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालवे रे जडा भिंते हरली चांगयाचे भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा ओ चालविली जड भिंते हरली चांगयाचे भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चालविली जड भिंते हरली चांगयाचे भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा सांगू का पुरुषार्थ कशाला म्हणतायत? गरीब माणसाने सुद्धा सप्त्यामध्ये जास्त वर्गणी देणं हा पुरुषार्थ. श्रीमंत माणसाने सुद्धा सप्त्यात वर्गणी देताना कंजूशी करणं हा पुरुषार्थ नाही. मी सहज बोलतोय पुरुषार्थ नाही. म्हटलं काय वा एवढा मोठा माणूस त्यांनी वर्गणी नाही दिली सप्त्याला, पट्टी नाही दिली. बसा 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 बसा. तो म्हटलं काय देईल महाराज. एकदा तो सासरवाडीला निघाला होता. म्हटले मग त्याला कंगवा घ्यायचा होता. म्हटलं इतकी काय घाई करतो का कंगवा घ्यायची. नाही म्हणे त्याचा दात तुटला. मूर्ख आहेस का, एक दात तुटला म्हणून का कंगवा घ्यायचा असतो का. तो म्हटला शेवटचा एक राहिला होता तोही तुटला. उत्तरेश्वर महाराज शेवटचा एक दात राहेपर्यंत जो माणूस कंगवा वापरतो तो किती श्रीमंत असला म्हणून काय जास्त वर्गणी ती. दाने कापे हात नावडे देवीची मात नावडे देवीची मात नावडे देवीची मात दाने कापे हात नावडे देवीची मात नावडे देवीची मात नावडे देवीची आणखी सांगू. तुम्ही तर ऐकतायच म्हणून सांगतो. पुरुषार्थ कशाला म्हणताय. शक्ती नसलेला माणूस जर सहन करत असेल ना तर हा पुरुषार्थच नाही. करावं लागतं त्याला सहन. शक्ती नसलेला माणूस जर सहन करत असेल तर हा पुरुषार्थ नाही. कोणचा पुरुषार्थ आहे मग. शक्ती असूनही जो माणूस दुसऱ्याला क्षमा करतो हा पुरुषार्थ आहे. शक्ती असूनही क्षमा. शक्ती असूनही रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची शक्ती असूनही क्षमा करणं. अरे ज्यांच्या घरी 36 वर्ष सतत माझा प्रभू पाणी भरण्याचं काम करतो अशा नाथ महाराजांच्या अंगावर एखाद्या माणसाने थुंकणं आणि त्यांनी क्षमा करणं. अरे फक्त क्षमाच करणं नाही, त्याला प्रसाद देऊन मुक्त करणं हा पुरुषार्थ आहे. याला म्हणतात पुरुषार्थ. तेने केला पुरुषार्थ तेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला. ओ धन्य तू समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ. धन्य तू समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला. कधी कधी तुम्हाला घरी
उत्तरेश्वर महाराज असं म्हटलं जातं, काही पुरुषार्थ नाही केला काही सांगू नका असं म्हटलं जातं. पुरुषार्थ तो आहे माझ्या दादांनो, सांगून जाईल. अरे मरण हा पुरुषार्थ नाही, मरावंच लागतं. इथं आल्यानंतर मरावंच लागतंय. मी तर म्हणतो लवकर मेलेली माणसं फार चांगली असतात. निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता भार्या भृतु विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. लवकर मेलेली चांगली, जास्त दिवस जगलेली चांगली नाही असं मला म्हणायचं नाही. मी तर विचार करत होतो महाराज तुम्ही गेलेत म्हणून, तुम्ही आहे अजून, चांगले आहेत तुम्ही अजून. खरंच मला असं वाटत होतं की बा बऱ्याच दिवसापासून दिसले नाही, चांगले आहेत तब्येत अजून तुमची. असं फक्त जन्माला येणं आणि जाणं, जातसे ध्रुव मृत्यू उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. हा काय पुरुषार्थ आहे महाराज. आलेत, शिकलेत, जगलेत, जगवलं प्रपंचासाठी, मुलं बाळं झालंय, नातू पंतू गेले. पुरुषार्थ आहे ना. पुरुषार्थ तो आहे 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचा असताना माझा भगतसिंग या देशासाठी फासावर जातो. हा पुरुषार्थ हे तर चालतच राहणार आहे. कर चले हम फिदा जाना तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले. असं जर माहीत असतं ना की माणसे पुढे इतके बिघडतील, तो बिचारा फासावरच गेला नसता. त्याला माहीत नव्हतं की भविष्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये आपण देश देतो ते देशाचा विचार न करता फक्त आणि फक्त हाच विचार करतील असं माहीत नव्हतं महाराज त्यांना. तिरंग्याला शालूट करत असताना मी त्या बिचाऱ्या पालकमंत्र्याला असं सांगेल की वर तिरंग्याकडे पाहत असताना जरा खाली पाहत जा, खाली पाहत. वर तिरंग्याकडे शालूट मारत असताना जरा खाली पहा की हा तिरंगा कोणाच्या उरात खोवलेला आहे. तो या तिरंगाच्या खाली भगतसिंग आहे, या तिरंगाच्या खाली राजगुरू आहेत, या तिरंगाच्या खाली सुभाष बाबू आहेत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. या तिरंगाच्या खाली हे सगळे आहेत, त्यांच्या उरात आहे तिरंगा. वर पाहत आले का? वर पाहून बस. तो दिवस काय तुमचा तिरंगाच्या नमस्काराचाच असतो असं नाही, तो दिवस बऱ्याचदा तुमच्या पार्टीचा सुद्धा असू शकतो. असं जर माहीत असतं तर असं कशाला केलं असं वाटत असेल बघा, ते वरून पाहत असतील तर. पुरुषार्थ आहे की मला माझं तारुण्य महत्त्वाचं नाही, मला माझा देश स्वतंत्र करणं महत्त्वाचं आहे. हा पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ काय? मुलं बाळण नोकऱ्या झालं गेले मेले. प्रसादासाठी पुरुषार्थ पाहिजे, प्रसादासाठी प्रयत्न पाहिजेत, प्रयत्न पाहिजे. प्रयत्नाशिवाय प्रसाद कसा मिळेल? महाराज म्हणतात मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही भवता पश्रमे दुखे पीडितो हे मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही सारखा प्रसाद तुमच्या हातामध्ये येतो महाराज. 16वं वरीस हे काय ज्ञानेश्वरी सांगण्याचं असतं? 16वं वरीस काय ज्ञानेश्वरी सांगण्याचं आहे? 16वं वरीस ज्ञानेश्वरी सांगण्याचं नाही. तुम्ही 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगताय, याच्या पाठीमागं आहे काय? त्यावेळेला माऊलीने सांगितलंय या श्रोत्यासाठी, या प्रश्न विचारणाऱ्यासाठी एक ओवी माऊलीने लिहिली. माऊली म्हणतायत अरे माझं वय जरी 16वं दिसत असलं तरी याच्या पाठीमागं माझं तप फार मोठं आहे. माझी या सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प ते फळाचे महाद्वीप पातली प्रभू. चांगलं फळ
प्राप्त होण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे असतात. प्रयत्न. काय झालं महाराज? प्रयत्न सांगतो. कन्हैया रडत होता. लहानपणी मुलं रडत असतात. त्यांच्या रडण्यामध्ये सुद्धा आनंद असतो पा. त्याच्या रागवण्यामध्ये सुद्धा आनंद असतो. पोरं रागवतात मायवर आहे ना, रागवतात. मी नाही हो असं म्हणतात ना, फटाके पाहिजे फटाके आहे ना, रागवतात असे नाचतायत. आणि इतके ढोंगी असतात महाराज, त्यांना जर शाळेत जायचं जीवावर आलं ना, पोट दुखायचं मिस करतात. शाळेचा टाईम हुकला की मस्त जेवण करतात. त्यांच्या रागवण्यामध्ये सुद्धा आनंद असतो पा. लहान मुलं लहानच असतात म्हणून तर लहानपण देगाव म्हटलं नाही महाराजांनी. लहान मुलांच्या हसण्यामध्येही आनंद असतो, लहान मुलांच्या रागवण्यामध्येही आनंद असतो. काय सब बघा तुम्ही, ते हसता हसता रडतात, रडता रडता हसतात. नाही का? ते आपल्याला सांगावं लागतं की रोते रोते हसणं शिकू. त्यांना सांगण्याची गरज नाही. ते असं तसेच असतात डोळ्यात. त्यांच्या हातात चॉकलेट दिलं की लगेच हसायला लागतात, लगेच हसतात, लगेच रडतात. काय सुंदर असते हे सगळं नाही का? ते हसतातही, हसता हसता रडतातही. आपण हसणाऱ्याला रडवतो. लहान मुलाचं चरित्र आहे. प्रयत्न सांगतो. आणि खरं म्हणजे खूप रडत होता आणि खूप रडत होता. यशोदा त्याला समजून सांगत होती. समजून सांगितलं पण ऐकायलाच तयार नव्हता. यशोदा कधी समजून सांगत होती महाराज लिहित आहेत, ऐका. नाना परी समजावी ते परी नाना हे श्री हरी. नाना परी समजावे ते परी नाना हे हरी. नाना परी समजावी ते परी नाना हे श्री हरी. नाना परी समजावे ते परी नाना हे हरी. दही भात कालवणी दिला झरा तरी. 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 कडेवरी घेऊन या इंदले मी दारोदारी. कडेवरी घेऊन या इंदले मी दारोदारी. कडेवरी घेऊन या इंदले मी दारोदारी. राधे 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 घेई श्याम सुंदरा. राधे घेई श्याम सुंदरा. राधे 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 घेई श्याम सुंदरा. ओ घेई श्याम सुंदरा. खूप प्रयत्न करूनही थांबत नाही. नाना परी समजावी ते परिना राही श्रीहरी. दही धुत दही काय दही भात कालवणी वेगे दिला झडकरी. कडेवरी घेऊन या हिंडला मे दारोदारी. तरी राहायला तयार नाही. मग राधा आली. राधे घे आला. राधेच्या कडेवर गेल्याबरोबर हसायला लागला महाराज. राधेच्या कडेवर गेल्याबरोबर गप झालाय. काय राधेचं आणि प्रभूचं प्रेम होतं माहीत नाही. मला असं वाटते राधा म्हणजे प्रेम आहे. बरं, राधा म्हणजे साक्षात कोणी मूर्ती नाही. असं म्हणतायत की राधेचं नाव भागवतामध्ये कुठंच आलं नाही. राधा म्हणजे राधा नाही, राधा म्हणजे धारा आहे. तैल धारावत धारा आहे ती. राधा म्हणजे प्रेम आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, माणसाला बांधायचं असेल तरी प्रेम महत्त्वाचं आहे. माणसाला बांधण्यासाठी जर प्रेम महत्त्वाचं असेल तर देवाला बांधण्यासाठी फक्त प्रेमच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून राधा ही व्यक्ती नाही, राधा एक तत्व आहे असं माझं मत आहे. राधा एक तत्व आहे. आणि म्हणून राधेच्या जवळ गेल्यावर लगेच हसायला लागला. लगेच हसायला लागला. राधेच्या जवळ गेल्यावर लगेच गप राहिला, हसायला लागला. त्यावेळेला गवळणीने तिला विचारलं, का ग योग्याचे ध्यानी ध्याताना तुळशी, योग्याच्या ध्यानात येत नाही आणि तुझ्याजवळ आल्याबरोबर लगेच तुझ्या कडेवर बसून हसायला लागला. हा असं तू काय केलं यासाठी?
तिने आपले प्रयत्न सांगितले. याची लागी होते जियले भोगा लागी होते जियले भोगा याची लागी होते रे नाना यागा याची लागी होते रे नाना यागा याची लागी हो अष्टांगादी योगा याची लागी हो अष्टांगादी योगा याची लागी या विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली है तो जाना जन्मोजन्मांतरी केली है तो जाना याची लागी या विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली है तो जाना जन्मोजन्मांतरी केली है तो जाना. प्रयत्न लागतो. आणखी सांगू, प्रार्थना लागते. प्रार्थना केली पाहिजे ना, प्रार्थना लागते. आणखी सांगू, प्रतीक्षा लागते. 7 दिवस प्रतीक्षा करावी लागते. 36वे वर्ष येण्यासाठी पहिलं वर्ष साजरं करावं लागतं. तिथून 36 वर्ष सप्ताह चालू ठेवावा लागतो. याला प्रतीक्षा म्हणतायत. मग 36वे वर्ष येत असतं. प्रतीक्षा लागते. खरं सांगू, प्रतीक्षा आणि परीक्षा ह्या 2 गोष्टी परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक प्रतीक्षा महत्त्वाची आहे, एक परीक्षा महत्त्वाची आहे. बघा तुम्ही कसं पाहताय. प्रतीक्षा केली पाहिजे, केली पाहिजे. 4 माकडं एका ठिकाणी आले आणि त्याने आंबा खाल्ल्यानंतर त्याला असं वाटलं की आंबा कशाला येतो. सांगितलं की बाबा माकड याच्यामध्ये कोय असते त्याला येतो. त्याने ती कोय काढली, ती रोहली आणि बसलं इकून टिकून आणि वाट पाहत बसलं की कधी वर येणार आणि कधी आंबा येणार आहे. प्रतीक्षा करावी लागेल ना. प्रतीक्षा किती दिवस शबरी मातेचं चरित्र ऐकत असाल तर त्यावेळेचं आयुष्य सांगितलं जातं आहे. 1000 वर्ष प्रतीक्षा. येतील रामप्रभू, येतील. माझ्या गुरुचं वचन कधीही व्यर्थ जाणार नाही. येतील रामप्रभू, एक दिवस मला भेट देतील, माझ्या घरी येतील. आणि आलेत ना प्रभू. शबरी देखी रामगृह आये. प्रतीक्षा. 1000 वर्ष प्रतीक्षा करा माझ्या दादांनो, फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. काय झालं तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुम्ही माझ्या गावची मंडळी आहात. एक पागल माणूस मी पाहिला. तो मेलेल्या कुत्र्याचे आतडे ओढून खात होता. मेलेल्या कुत्र्याचे, बरं का. एक सडकेवर मेलेलं कुत्रं होतं, त्याचे आतडे बाहेर काढायचं आणि खायचा. इच्छा अशी झाली की या लोकांची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे. माणसंच आहेत, त्याच्या अंगावर किडे आहेत म्हणून काय, पण माणूस आहे ना, यांची सेवा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, आमच्याकडून तर काही शक्य नव्हतं, पण प्रतीक्षा करत गेलो, प्रतीक्षा करत गेलो, प्रतीक्षा करत गेलो. आता तुमच्या सहयोगाने आणि आशीर्वादाने आमच्याकडे असे वेळे 350 आहेत. 350 आहेत. चांगल्या गोष्टीसाठी प्रतीक्षा ही महत्त्वाची आहे. प्रार्थना महत्त्वाची आहे, प्रतीक्षा महत्त्वाची आहे, केली पाहिजे. आणि त्या प्रतीक्षेची परीक्षा घेणारा सुद्धा कोणीतरी महत्त्वाचा आहे. जोपर्यंत परीक्षा घेणारा सापडणार नाही तोपर्यंत आपला परिचय लोकांना होणार नाही. परीक्षा घेणारे सापडले माऊलीच्या जीवनामध्ये म्हणून तर रेडा बोलला ना. परीक्षा घेणारे सापडले माऊलीच्या जीवनामध्ये म्हणून तर योग अग्नीने पाठ तापवून मांडे टाकलेत ना. परीक्षा घेणारे सापडले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये म्हणून वया तरल्यात ना. परीक्षा घेणारे सापडलेत म्हणून तर शांती समजली ना. परीक्षा घेणारे सापडणं फारच महत्त्वाचे आहेत गड्या. म्हणून परीक्षकाचा कधी राग मानायचा नाही. ते परिचय देण्यासाठी परीक्षा घेत असतात. प्रतीक्षा नाही का. आणि शेवटी मी असं म्हणेल की प्रसंगसुद्धा महत्त्वाचा आहे ना. प्रसंगही महत्त्वाचा आहे. तशी प्रतीक्षा प्रसादाची प्रतीक्षा महत्त्वाची आहे, तसा प्रसंग असला पाहिजे ना महाराज. काल हा अभंग नाही घेतला गेला, परवाही नाही घेतला गेला. नाही, प्रतीक्षा करावी लागते. हो, प्रतीक्षा. काल कोणचा होता चोपदार अभंग? सांगा ना कोणचंही, मलाही माहीत नाही ना. असू द्या. हा अभंग नाही घेतला गेला. याच्यासाठी आपल्याला प्रसंग महत्त्वाचा होता आणि तो कालाचा प्रसंग आहे. हा प्रसंग कालाचा आहे.
हा प्रसंग खऱ्या अर्थाने प्रसंग महत्त्वाचा असतो महाराज. प्रसंगाने बोललं पाहिजे. एक सुभाषितकार असं म्हणतात, प्रस्ताव सदृशम वाक्यम, प्रभाव सदृशम यज्ञम, आत्मशक्ती समम कोपम, यो जानाति स पंडिता. समाजामध्ये तुम्हाला पंडित म्हणून वावरायचं असेल ना, तर पोरो या 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रस्ताव सदृशम वाक्यम, आता हे जाऊ द्या, आता हे आहेत ना, हे जाऊ द्या, हे कसे वागू द्या, पण तुम्ही पाहता. प्रस्ताव सदृशम वाक्यम, प्रस्ताव असेल तसं वाक्य असलं पाहिजे. प्रस्ताव जर दुःखत असेल तर माझ्या दुःखित अंतकरणाने, नाही का, उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं अंतकरण कसंही असू दे पण असं म्हणावं लागते. कारण प्रसंग तसा आहे. प्रसंगाने बोलावं लागते. लग्नामध्ये जर तुम्ही गेलात तर असं म्हणू शकता तुम्ही मंडपात, अत्यंत दुःखित अंतकरणाने उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं म्हणू शकताय. दुःखित अंतकरण बिचारा त्या पोराचं आहे आता की पुढे कसं होईल. एकाला विचारलं, का रे लेका ती पोरगी किती रडते, तू लेका पुढे चालला, ती पोरगी तुझ्या पाठीमागच चालू लागते ना. लग्नातलं म्हणतो मी, आता नाही. लग्नात पाठीमागच चालतात ना तुमच्याकडे. अरे हो नाही, लग्नातलं म्हणतो, आता तुम्ही पुढे आ बाबा, तुम्ही पुढे. आता विचारलं किती पगार, म्हणे 1500 रुपये भेटतो म्हणे महाराज महिन्याला. बापरे, तुम्हाला माहीत नाही का लाडक्या बहीणचा पगार भेटतो म्हणून. म्हटलं हा भेटतो. किती भेटतो? 1500 रुपये महिन्याला भेटतात म्हणे. बापरे, काय करतात ताई तुम्ही 1500 रुपयाचं? मग म्हणे महाराज 500 रुपये महिन्याने एक माणूस ठेवला म्हणे भांडे घासायला. बापरे, भेटला म्हणे. मग भेटला म्हणजे घासतो, एकदम स्वच्छ घासतो म्हणे. आणि काही खरकट राहिलं तर किती शिव्या दिले तरी सहन करतो म्हणे. लक्षात आला असेल माणूस तुमच्या. लक्षात ठेवला म्हणे माणूस. आणला कुठून? आणायचं कामच नाही महाराज, घरचा होता तोच ठेवून दिला. काय लेका ती पोरगी किती रडते, पाठीमागं चालून राहिली, तू अजिबात रडत नाही. अरे म्हणे महाराज, त्यांचा आजचाच दिवस रडायचा आहे, जन्मभर रडणावर आहेत आम्हाला ते. लग्नामध्ये प्रसंग असेल तर वाक्य तसं असलं पाहिजे ना. आले एक डाव्यावरून आले नेते होते, तिकडचं भाषण आटपून आले ना आमच्याकडे आले. आमचं कीर्तन झाल्यानंतर आभार मानण्यासाठी उभे राहिले. माईक असा बाजूने घेतला आणि आभार मानायला सुरुवात केली. कीर्तन अजिबात ऐकलं नव्हतं, पण फार गोड कीर्तन केलं म्हणे महाराजांनी. शेवटी महाराजांचं कीर्तन अत्यंत गोड झालं. त्यांचं कीर्तन झाल्यानंतर मी काय बोलू आता, इतकं सुंदर कीर्तन तुम्ही ऐकलं. असो म्हणे, महाराज खूप चांगले आहेत, फार लांबचे आहेत, आलेत बिचारे. हो, कशासाठी आलेत हे तुम्हालाही माहीत आहे. कशासाठी आलेत ते तुम्हालाही माहीत आहे. असो, सगळ्या जणांचं बोलणं झालेलंच आहे. आता मीच एकटा शिल्लक असल्यामुळे मी सर्वांच्या वतीने या महाराजांना श्रद्धांजली समर्पित करतो. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरिया नारायण. हो, जाळा नवऱ्याचे तोंड. मांडवाच्या दारा पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरिया नारायण. जाळा नवऱ्याचे तोंड. प्रसंग ही महत्त्वाचा आहे. प्रसंग असला तसा तो असला पाहिजे, प्रभाव असला तेवढा प्रयत्न असला पाहिजे, आणि शक्ती असेल तेवढाच क्रोध असला पाहिजे. लेका, शक्तीपेक्षा जास्त क्रोध करायचा नाही, प्रभावापेक्षा जास्त प्रयत्न करायचा नाही, आणि प्रस्ताव असेल त्या विरुद्ध कधी वाक्य उच्चारायचं नाही. समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळत असते. प्रभावापेक्षा जास्त प्रयत्न केलात ना आपलाच घात होतो, आणि काय शक्तीपेक्षा जास्त क्रोध केला ना आपलाच घात होतो. असा होऊ नये असं वाटत असेल तर असं राहिलं पाहिजे. प्रभाव असेल तेवढा प्रयत्न करायचा. चला पुढे. छत्रपतीचं चरित्र सांगायचं असेल तर कसं सांगितलं पाहिजे? महाराज पन्हाळगडावर होते आणि मग ते होते तिथं चांगले.
7,000 होते म्हणे त्याच्याजवळ ते सैन्य. ते काय ते सिद्धी-जोहर होता त्याच्याजवळ 42,000 सैन्य होतं. काही काम नव्हतं बा या माणसाला एवढं खटपट करायची. 11,000 सैन्य होतं या माणसाच्या बापाकडे. मस्त आई ते मंत्री झाले असते ना, आई ते मंत्री झाले असते. गेलं मग ते निघले तिथून. 10 वाजले होते. 10 2 पालख्या होत्या. तो बाजीप्रभू होते म्हणे ते. आणि ते एका पालखीत एक पालखीत महाराज होते आणि एक पालखी रिकामी होती. गेले मग तिथून ते खिंड होती एक खिंड. बरं का ते खिंड असं सांगायचंय. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस. महाराजांना पन्हाळगड सोडून विशाळगडावर जाणं अत्यंत महत्वाचं. महाराज निघाले. तारीख निश्चित झाली. बाजीप्रभूवर सगळी जबाबदारी दिली. बाजीप्रभूने जबाबदारी असं सांगितलं. विठाला विठाला इथं उभा राहतो. टाळखेड्याजवळ खाली नको उतरू आता. तिथंच बस. मागे सर भेट नाही ना कोणाला तू. नाही घरी घरी म्हणतो मी. आई आहे का? आई आणखी कोण आहे? हां आई वडील आणखी भाऊ आणखी हां पत्नी आहे म्हणा ना. अरे आणखी कोण आहे? आणखी बायकू असं बोटं मापताना एक सोडून देतो. सगळ्यात जास्त कोणाला भेटतो तू घरी? खोटा बोलतो. अजिबात काय नाही म्हणतो. असं कोण म्हणते तुला घरी तुम्हाला काही समजत नाही? हे खरं बोलले. चरित्र छत्रपतीचं असेल तर त्याच पद्धतीने सांगितलं पाहिजे. चरित्र सुदामजीचं असेल तर सुदामजी तिथून निघाले. अरे द्वारपाल सुदामा
माणसं प्रसंगाने भेटतात. प्रसंग महत्त्वाचा असतो. मी तर असं म्हणेल, कापरेवाडीकरांचा सोयरा कसा असला पाहिजे, तुमचा जावई कसा असला पाहिजे, तुमचा इभाई कसा असला पाहिजे, तुमचा मामभाऊ कसा असला पाहिजे, तुमचा फुईभाऊ कसा असला पाहिजे, तुमचा साडूभाऊच ना, साडूभाऊ कसा असला पाहिजे. आमची अशी इच्छा आहे की या सगळ्या सोयऱ्यांची भेट आषाढीला आणि कार्तिकीला पंढरपूरच्या वाळवंटात झाली पाहिजे. प्रसंगाने साहेब, आमच्याकडे सुद्धा आता भाऊ आमच्याकडे माणसं येतात, आता आश्रमावर येतात. कशासाठी येतात माहीत आहे का? आता की महाराज त्यांचं तुमचं चांगलं आहे, जरा आपल्या जिल्हा परिषदसाठी तिकिटाचं करा. तुमचे ते आता भाऊसाहेबाचा मुलगाच आहे, तुमच्या अत्यंत जवळचे आहे, जरा तिकिटाचं पहा. हे आता 10-15 दिवसच येतात बरं, नंतर कधीच येत नाहीत. प्रसंग महत्त्वाचा आहे. आजचा प्रसंग काल्याचा आहे, आणि आजचा प्रसंग काल्याचा असल्यामुळे कोणाचा प्रसंग आहे आज? हा प्रसंग कोणाचा आहे? गाईचा आहे, गोपाळांचा आहे आणि गोविंदाचा आहे. हा गोविंदाचा प्रसंग आहे, हा गोपाळांचा प्रसंग आहे आणि हा गाईचा प्रसंग आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यात दुसरं नाही सांगायचं, याच्यात हे सांगायचं आहे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र सांगायचं आहे, पण द्वारकेतलं नाही सांगायचं की ज्या ठिकाणी प्रभूने 100 वर्ष राज्य केलंय. चरित्र सांगायचं आहे, पण मथुरेतलं नाही सांगायचं की ज्या ठिकाणी प्रभू 13.5 वर्ष राहिले. चरित्र सांगायचं आहे त्या ठिकाणचं सांगायचं आहे की ज्या ठिकाणी प्रभू फक्त 11.5 वर्ष राहिले, ते गोकुळ आहे. ऐका, जन्म कुठला आहे हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा माझ्या तुकोबारायांना म्हणावं लागतं की कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला. जन्म हा जन्म नसतो, लक्षात ठेवा. जन्माने कोणी ओळखला जात नाही, कर्तृत्वाने माणसं ओळखल्या जात आहेत. कर्तृत्व हा खरा जन्म आहे. चांगदेवाला म्हणावं लागलं तर आजी जन्म आलो. क्या बात आहे. 1400 वर्षानंतर म्हणावं लागलं की मी आज जन्माला आलो. जन्म हा वेगळा असतो आणि जन्म हा वेगळा असतो, लक्षात ठेवा. जननी जो जन्म देतो ना, तो जन्म वेगळा आहे, आणि कर्तृत्वापासून जो जन्म भेटतो ना, तो जन्म वेगळा आहे. कर्तृत्वाने जो जन्म भेटतो तो फार वेगळा असतो. बघा, आमच्या विदर्भामध्ये जर तुम्ही 2 मिनिटासाठी चालत असाल, गरिबी जास्त आहे तिकडे, पण आता काय करा, आता सगळं विदर्भाच्या जाती आहे म्हटल्यावर तुम्हाला यावंच लागेल. आम्ही विदर्भातले लोक असे आहोत की पुन्हा येईल म्हटल्यावर येत असतो. पुन्हा येईल म्हटलं ना की येतो. बघा, पुन्हा मी इथल्यासाठी बोलतो. मी म्हटलं होतं की मी पुन्हा येईल. विदर्भामध्ये संतांची यादी सांगत असताना या शतकातली संतांची यादी सांगेल की आमच्या विदर्भामध्ये गजानन महाराज, आमच्या विदर्भामध्ये तुकडोजी महाराज, आमच्या विदर्भामध्ये गाडगे महाराज. तसा तर विदर्भ प्रसिद्ध आहे. झाले को तुमच्या पंढरपूरचं नाव नाही भागवतामध्ये, मुद्दाम तुमच्या पंढरपूरचं म्हणेल मी. तुमच्या पंढरपूरचं नाव भागवतात नाही, भागवतामध्ये कौंडण्यपूरचं नाव आहे, की जे कौंडण्यपूर विदर्भात आहे. हे तुमचं आमचं जाऊ द्या आता, नाही तर मग पंढरपूर. एक भाव सांगितलं मी तुम्हाला की जे कौंडण्यपूर कुठे आहे? विदर्भात आहे, विदर्भात आहे, विदर्भात आहे. इकडे कुठंच भेटली नाही. हा काळा आहे म्हणून कोणीच दिलं नाही महाराज, आमच्याकडे यावं लागलं त्याला. आणि म्हणून विदर्भामध्ये एक संत आहेत
की ज्यांची खंजेरी देशामध्ये प्रसिद्ध झाली. कधी येशील मनमोहना, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. मनमोहना, कधी येशील मनमोहना, भारत आपुला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव ऐशान रे जायचा नाही रे, देव आलाचा माझ्या देव देव नाही भाव, देवा मला भाव. ते जरा लपकच वेगळी आहे ते. प्रसिद्ध खंजेरी. ज्यावेळेला चीनचं आणि भारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेला खंजेरी वाजली. खंजेरीने सांगितलं लाल बहादूरला सुद्धा, तैयार हुआ अब हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियो मैदान में देखो हिंद का हाथ. अशा पद्धतीने ती प्रसिद्धी आणि दुसरी प्रसिद्धी म्हणजे गाडग्याची प्रसिद्धी. गाडगाव त्यांचं गाव आमच्या भागात, शेणगाव त्यांचं गाव, अत्यंत लहानसं, आजही 300 लोकसंख्येचं गाव, अत्यंत लहानसं गाव. घरी खायला नाही म्हणून मामाच्या घरी, मामा खूप त्रास देतो म्हणून रिंगमोचनला गेलेत. तिथं साक्षात्कार झाला. तिथून 12 वर्षाचे असताना घर सोडलं. कोण विचारते महाराज, सोबत काय होतं? परंपरा सोबत नाही, परंपरा सोबत नाही, परंपरा सोबत नाही, परंपरा ही नाही, वयसुद्धा नाही, आणि असू द्या त्या काळातला भाग, जातही सोबत नाही, कोणीच सोबत नाही. निघाले महाराज बाहेर. काय केलं? फक्त झाडू घेतला आणि गाव झाडलंय. लक्षात ठेवा, झाडू घेतला आणि गाव झाडलंय. ती कृती इतकी प्रसिद्ध झाली, ती कृती इतकी प्रसिद्ध झाली, ते गेल्यानंतर सुद्धा सरकारला त्यांच्या नावाने योजना काढावी लागले. काय महात्मा होता महाराज, ऐका तुम्ही, काय महात्मा होता. दर्यापूर नावाचं तालुक्याचं गाव आहे आमच्या भागातलं. त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख पहिले कृषीमंत्री झाले या देशाचे, आणि पंजाबरावांचा सत्कार ठरला, आणि बाबांनी स्वतः ते सगळा रस्ता झाडून काढला. आणि बाबा असे दोन्ही तर्फा सगळे लोक उभे होते. त्यांची कार मधातून चालत होती, आणि बाबा दिसल्यानंतर पंजाबराव खाली उतरले. पंजाबरावने बाबांचं दर्शन घेतलं, आणि बाबा म्हटले, बाबा तुम्ही रस्ता झाडला बाबा? अरे मग लेका, माय पोरगा आहे ना, मग मी नाही तर मग कोण जाईल रे? माझा पोरगा लेका किती मोठं झालं लेका, मंत्री झालं म्हणे. मंत्री? हो, देशाचं मंत्री झालं म्हणे. मग मी झाडलं म्हणून काय झालं लेका? बाबा सांगा मी तुमची काय सेवा करू? काय सेवा केली? माझ्यासारखा एखादा जर असताना तर मी 2-4 कोटी मागून घेतले असते. काय सेवा करू बाबा तुमची? त्यावेळेला गाडगे बाबांनी सांग, माई कशाला सेवा करतले का पंजाबराव? अरे गरिबाच्या पोरायले शिकायला काही कर, शिकायला काही कर, गरिबाच्या पोरायला शिकायला काही कर म्हटल्यानंतर पंजाबरावने तो आदर्श घेतला आणि शिवाजी संस्थेची स्थापना केली. आज विदर्भात हजारोपेक्षा जास्त शिवाजी संस्थेची विद्यालय आहेत. झाडू पोरो, झाडूमध्ये अनेक काय म्हणतात त्याला, काड्या असतात, अनेक काड्या असतात, अनेक काड्या असतात. अनेक काड्या वेगवेगळ्या असतील ना तर मग तो कचरा असतो. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही सगळे तरुण म्हणजे या गावातल्या काड्या आहेत असं म्हणेल मी. त्या काड्या जर वेगवेगळ्या राहिल्या ना तर तो कचरा असतो, तो झाडून काढावा लागतो. पण त्या काड्या जर सगळ्या एकत्र झाल्या ना, त्या काड्या सगळं गाव झाडून काढत असतात. म्हणून गाव झाडण्यासाठी वेगवेगळ्या काड्या नको, त्या काड्या सगळ्या एकत्र झाल्या पाहिजेत. त्या काड्याचा झाडू बनवला पाहिजे आणि त्या काड्याने आपलं गाव स्वच्छ केलं पाहिजे. तरुण कशासाठी असतात? तरुण काय फक्त व्यसन करण्यासाठी असतात?
तरुण काय फक्त आपलं दाखवण्यासाठी असतात. तरुण हे गावाच्या उत्कर्षासाठी असतात आणि गावाच्या उत्कर्षासाठी असतात तेच तरुण असतात. देणं असतं महाराज माणसाच्या जीवनामध्ये. 2 गोष्टी नाही बदलू शकत माणूस, नाही बदलू शकत माणूस. 2 गोष्टी सांगेल मी तुम्हाला, नाही बदलू शकत. चोपदारलाच विचारतो, चोपदार तू खरं सांग, आपण जमीन बदलू शकतो, दुसरी विकत घेऊ शकतो का नाही का? मग बदलू शकतो का नाही? आपण हे विकून दुसरं घेऊ शकतो का नाही? मग जमीन बदलू शकतो, हो म्हण. अरे जमीन बदलू शकतो का नाही आपण? अरे हो नाही सांग ना, तुला एवढं समजत नाही का? ती बायको कशी समजली मग? जमीन बदलू शकतो, बदलू शकतो. या दुकानावर जास्त उधारी झाली की दुकान बदलू शकतो. पैसे बदलू शकतो, 100चे देऊन 50 घेऊ शकतो. पैसे बदलू शकतो, बदलू शकतो. आपण गाडी बदलू शकतो, बदलू शकतो. आपण मोबाईल बदलू शकतो, बदलू शकतो. आणखी काय बदलू शकतो आपण? एक तर सांगतो आता, असं कांदे मापणं तर. आणखी काय बदलू शकतो? अरे आपण दुकान बदलू शकतो, पैसे बदलू शकतो, वावर बदलू शकतो, मोबाईल बदलू शकतो, गाडी बदलू शकतो. आणखी काय बदलू शकतो? मग म्हटलं ते म्हणणं. अरे बायको बदलू शकतो ना. बदलू नको नाही म्हणत, तुला आग्रह भेटणारच नाही का? आता यायलाच तर भेटून नाही राहिला. बदलू शकतो का नाही? अशी थोडीशी तर मान आलो, इतका घाबरतो का? बदलू शकतो का नाही? तू हो म्हटल्याशिवाय मी पुढचं कीर्तन करत नाही. आता सांग खरं, बदलू शकतो का नाही? फार घाबरतोय बाबा. हा मला म्हटला होता मी घाबरत नाही. बदलू शकतो का नाही? नाही म्हणते. आपण ठरवलं तर बायकोही बदलू शकतो, पण माय नाही बदलू शकत. कोण आहे यातला असा मुलगा किती मोठा असला तरी, मायला मानत नसला, वृद्ध आश्रमात नेऊन घालत असला तरी, कोण आहे असा पोरगा की जो मायला बदलू शकतो? ही खुजी आहे म्हणून माऊली म्हणतायत, नाही बदलवतायत. ही खुजी आहे म्हणून उंच मायला माय म्हणणार तुम्ही, ही काळी आहे म्हणून गोऱ्या मायला माय म्हणणार तुम्ही. माय माय आयले का? जन्म देणारी माय नाही बदलू शकत तुम्ही, नाही बदलू शकत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही, एक जननी बदलू शकत नाही, तुम्ही एक जन्मभूमी बदलू शकत नाही. जननी अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. ह्या 2 गोष्टी नाही बदलू शकत. आणि म्हणून जननीची सेवा आणि जन्मभूमीची सेवा, जननीची सेवा केली पाहिजे आणि जन्मभूमीची सेवासुद्धा हातात झाडू घेऊन केली पाहिजे. ह्या सगळे काय म्हणतात त्याला, काय तू म्हटले झाडूचं काय, काड्या माझ्या समोर बसलेल्या आहेत म्हणून सांगतो. वेगवेगळ्या राहिल्याले को वेगवेगळ्या राहिल्या कोणीतरी लुटणारं भेटेल. एकत्र राहिल्यात तर खऱ्या अर्थाने तुम्हाला गाव झाडायला भेटेल. झाडू एकत्र असला पाहिजे. कृतीने जन्म झाला माझ्या गाडगे बाबाचा. पहिलं तर नाव डेबूजी होतं, नंतर गाडगा हातात आल्यामुळे गाडगे बाबा पडले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला हे तुझी लेकरे पुण्य समजती, पापाला गोपाला 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 कोणी न राहावे घरी उपाशी. महाराज म्हणतात कर्तृत्वाचा जन्म हा महत्वाचा जन्म आहे, फक्त जन्म हा महत्वाचा जन्म नाही. आणि म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळामधला जन्म हा खरा जन्म आहे माझ्या प्रभूचा. मथुरेतला जन्म हा जन्म नाही, तो फक्त जन्म आहे. कर्तृत्व इकडे आहे.
आणि केलंय ते चरित्र 2 भागामध्ये आहे महाराज. रांगता गोधने राखीत आहे. रांगतानाचं चरित्र आणि गोधने राखतानाचं चरित्र. रांगतानाच्या चरित्रामध्ये गोपाळ आहे आणि गोविंद आहे. गोपाळ आणि गोविंद रांगतानाच्या चरित्रामध्ये आहे. रांगत रगणी चोरित लोणी धावणी धरती गवळणी बांधती धरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षोनी तमाल केले नवल केले साजनी कृष्ण आडवा परतुनी माते दावा. लहानपणचं चरित्र हे चोरी करण्याचं चरित्र, माती खाण्याचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आई नको ग आई मज मारू नको ग नाही नाही म्या पाहिली माती बळीराम तो तुझं भेटला तोही माझा पक्षपाती एका जनार्दनी पूर्ण कुपेने आम्ही भजू दिन राती आई नको ग आई मज मारू नको ग नाही नाही म्या खादली माती. असं भगवान यशोदेला म्हणतायत. हे भगवंताचं चरित्र आहे. त्याला माती खाण्याची काय गरज आहे महाराज, तरीसुद्धा त्यांनी खाल्ली. हे चरित्र आहे. त्याला चोरी करण्याची काय गरज आहे, पण तरीसुद्धा त्याने केली. आता पोरं चोऱ्या कमी करत आहेत, आता खायलाच खूप आहेत महाराज. पूर्वीच्या काळात चोऱ्या खूप होतो त्या घरात, मी होतो त्यातला तर हो. ते साय तशीच काढून घ्यायचं. मी तर सांगत असतो महाराज, एकदा ते आमच्या आईने अनारशाचा उंडा भिजवला. अनारशाचा उंडा माहिती आहे ना, गव्हाचा असतो तो. म्हणजे तुम्ही करताय अजून अनारसे समजा. अनारशाचा उंडा होता आणि तो पहिल्या दिवशीच भिजवला जातो. आता आम्हाला चोरून ठेवायचा होता म्हणून शिंक्यावर ठेवला. हो, याला समजलं नाही पाहिजे, शिंक्यावर ठेवला आणि समजलं आम्हाला, भिजवला. आमच्या मामाचं पोरगं होतं घरी, की आता त्याला असं केलं, म्हटलं तू असं पालथावं. मी त्याच्या पाठीवर उभा राहिलो. ते हलकं होतं महाराज, एका हाताने पकडलं आणि मुंडा काढणार पाहिलं बा मायने, लाटणंच घेऊन आली महाराज. त्या खालच्याला दिसली, मला दिसलीच नाही. ते खालचं निघून गेलं, मी लटकलो. अरे मेल्या अनारसे तर होऊ दे. आनंद असतो पहा. आई गेलं की आनंदच गेला कडा जीवनातला. खरं सांगतो तुम्हाला तरी लेको कोणीतरी आहे, आम्हाला काय आहे रे आईशिवाय. आईची आठवण आली ना की आजही खरं म्हणजे महाराज, माझं 1 वर्ष तर असं गेलं की मला एकही दिवस माझा असा गेला नाही की मला माझ्या माईची आठवण आली. खरं सांगतो मला एकही दिवस असा झोपेत म्हणायचो, काय साली माय गेली गड्या. असं वसनाव तुम्ही विठ्ठल सांगायचं, बाबा तुम्ही वसनावले आज, काय गड्या मायनं नव्हतं जायला पाहिजेत गड्या. माय नाही भेटत, सगळं भेटते माणसाला जीवनामध्ये. माझी विनंती आहे पोरं हो, थोडंसं बापाला दुखवलं तरी चालेल, मायला दुखवू नका बरं का. माईचं अंतकरण मुलासाठी लोण्यासारखं असतं बघा, लोण्यासारखं, अत्यंत लोण्यासारखं. लोण्यावर असं बोट टेकवा पोरं हो, त्याला खड्डा पडत असतो. असं बोट टेकवलं तरी खड्डा पडतो. बोट टेकवल्यानं जर खड्डा पडत असेल, तुम्ही जर शब्दरूपी बाण सरासर सोडत असाल तर त्या लोण्याचं काय होत असेल बघा तुम्ही. मी तर म्हणेल बाप एखाद्या वेळेला दुखला तरी चालेल, मायला दुखू नका. बाप आपले दिवस कोण्यातरी सप्त्याला जाऊन काढेल, इने कुठं काढायचे, इनं कुठं जायचं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने रांगत असतानाचं चरित्र आहे. आई म्हणत होती, आईने अनेक ठिकाणी सांगितलं, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा की सांगा. अशा पद्धतीचं चरित्र आहे. रांगतानाचं चरित्र म्हणजे खऱ्या अर्थाने चोरून लोणी खाण्याचं चरित्र. रांगतानाचं चरित्र म्हणजे मंथनाचं चरित्र, मंथनाचं रांगतानाचं चरित्र आहे महाराज. घुम घुम करीती घुम 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 करीती, एवढ्या जोरानं नाही करती, थोडं बारीक करते. घुम घुम करती डेरे घुमती, घुम घुम करती डेरे घुमती, घुमती आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे बोलती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलते. आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे
गौडनी बाळा उठल्या गौडाने बाळा मंथन करण्यासाठी आणि मंथन करायसाठी दुपारी 12 वाजता महिला उठत होत्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हे लहान पोरी, मंथन करायसाठी किती वाजता उठलं पाहिजे? 12 वाजता. बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणते, माहीतच नाही. दळण दळण्यासाठी सकाळी उठलं पाहिजे, मंथन करण्यासाठी सुद्धा सकाळी उठलं पाहिजे. माझे नामदेव महाराज लिहित आहे, प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गौडनी बाळा. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गौडनी बाळा. मुसळण मांडिले घरोघरी सकडा. मुसळण मांडिले घरोघरी सकडा. हे चरित्र आहे. हे चरित्र त्या ठिकाणी रांगतानाचं चरित्र आहे. बरोबर आहे ना महाराज? रांगतानाचं चरित्र आहे. रांगतानाचं चरित्र आणखी असं आहे महाराज की गोपाळ आणि गोविंद हे रांगतानाच्या चरित्रामध्ये आहे. आपण अभंगाच्या जवळ आलो आता. गोपाळांचा आणि भगवंताचा संवाद आहे. संवादामध्ये काही प्रश्न असतात, काही शंका असतात, काही समस्या असतात. काही समस्या आहेत, काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. आणि भगवंताने विचारलं, संवाद आहे, याला संवाद म्हणतात. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, तसं गोपाळ गोविंद संवाद आहे. त्या संवादामध्ये अनेक गोष्टी आहेत महाराज, अनेक गोष्टी आहेत संवादामध्ये. हो, अनेक गोपाळ बोलतायत, गोविंद बोलतायत. त्या संवादामध्ये विचारलंय गोविंद आणि गोपाळांना, काय रे पोरो म्हटल्या, माझ्या संगतीने कशाला राहता रे तुम्ही? तुम्ही लेका घरी का राहत नाहीत रे? सारखं माझ्या इकडे, सारखं माझ्या इकडे, सारखं माझ्या इकडे. माझ्या संगतीने तुम्ही राहता, याचं कारण काय सांगतायत गोपाळ? तुझी संगती तुझी संगती तुझी संगती संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती नाही रे खिळे देवी रे नाही रे खिळे देवी रे झाली आमुची निश्चिती झाली आमुची निश्चिती नाही रे खिळे देवी रे नाही रे खिळे देवी तुझ्या संगतीने आम्ही निश्चिंत झालो. निश्चिंत होणं हे म्हणणं जरी सोपं असलं तरी निश्चिंत होणं फार कठीण आहे महाराज, कठीण आहे. कोण असा माणूस आहे की जो निश्चिंत आहे? कोण असा माणूस आहे? मी तर अनेक दिवसापासून आपल्या सगळ्यांना पाहतो. हाय निश्चिंती? चिंता नाही ना काही आता? कशाची आता चिंता? चिंता आहे कशाची? आहे. कोण माणूस आहे की जो निश्चिंत आहे महाराज? काही ना काही चिंता आहे, जो निश्चिंत आहे. आणि खऱ्या अर्थाने खरं सांगू का तुम्हाला, माणसाने असा मित्र करावा की जो मित्र माणसाला निश्चिंत करेल. निश्चिंत करेल. असं म्हणताय, सुंदरी वा दरी वा. एक तर सौभाग्यवती सुंदर सुस्वभावी असावी, त्या नाही तर त्यापेक्षा दरी बरी. आणि दुसरं असं म्हणतायत की मित्र कसा हवा? यतिर्वा भूपतिर्वा. यतिर्वा भूपतिर्वा. मित्र कसा असावा? मित्र एक तर येती असावा, नाही तर भूपती असावा. येती असावा म्हणजे येती, येती म्हणजे साधू असावा. साधू असावा, तो आपल्याला मुक्त करेल. नाही तर भूपती तरी असावा, तो आपल्याला श्रीमंत करेल. असा मधातला काय कामाचा? ज्याला तंबाखूला चुना भेटत नाही दिवसभर, तो काय कामाचा? एक तर येती असावा, नाही तर भूपती असावा. बरोबर. तुम्हाला खरं सांगू का,
एक तर तुम्ही मैत्री केली ना तर संजय महाराज पासपोरांशी करावी, नाही तर केली ना तर मोदीशी करावी. यतिर्वा भूपतिर्वा. एक तर श्रीमंताशी मैत्री असावी, एक तर साधूशी मैत्री असावी. श्रीमंत तुम्हाला निश्चिंत करेल, व्यवहाराच्या बाबतीत का होईना, व्यवहाराच्या बाबतीत श्रीमंत निश्चिंत करेल आणि परमार्थाच्या बाबतीत साधू निश्चिंत करेल. आणि म्हणून यतिर्वा भूपतिर्वा असं म्हटलं जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे गोपाळ कोणाची संगती करतायत? प्रभूची संगती करतायत. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. निश्चिंती कशाला म्हणतात? चिंता याच्या विरुद्ध निश्चिंता असं आहे. चिंता हे फार वाईट आहे. चिंता चिता समख्याता बंधू मात्रेन विशेषता निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. निर्जीवाला जाळते ती चिता आहे आणि सजीवाला जाळते ती चिंता आहे. आणि देवा तुझ्या संगतीने झाली आमुची निश्चिंती. आपण सगळेजण आहात. माझ्या तरुण बांधवांनो, मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगेन, मी फक्त कापरेवाडीमध्ये कीर्तन करायसाठी चालू असं नाही, नाही का? मला दुसरीकडे कीर्तन नाहीत म्हणून मी इतक्या लांबून आलो असं नाही. माझ्यासमोर तुम्ही आहात म्हणून मी तुमच्यासमोर आहे. आज लक्षात ठेवा. मी असं म्हणेल की तुम्ही रोगाला नाही घाबरलं तरी चालेल, तुम्ही गरिबीला नाही घाबरलं तरी चालेल, तुम्ही मरणाला नाही घाबरलं तरी चालेल, पण तुम्ही कुसंगतीला घाबरून राहिलं पाहिजे. संगती फार महत्त्वाची आहे रे माझ्या दादांनो. आहे ना? नाही का? काय कमी आहे साहेब? आता सगळंच आहे. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे. निवारा तर एवढा आहे, निवारा तर एवढा आहे की पहिले घरं लहान होते, माणसं जास्त होते. आता घरं मोठे आहेत, माणसं कमी आहेत. एवढा निवारा आहे. वस्त्र तर इतके आहेत महाराज. अरे काय होतं, शाळेत जात होतो आपण त्यावेळेला, हाब्रेडची थैली असायची, त्याला 2 कसे लावले की दप्तर व्हायचं. बरोबर आहे? दप्तर व्हायचं. हो. काय पुस्तकं, काय 1-2 पुस्तकं होते. पाटी होती, पाटी त्याला साठण होतं. असंच ना? जी होती ती दुसरी घेतली होती आपल्या बाबाने, ती टपराची होती, फोडतोय म्हणून. ती टपराची इतकी विचित्र होती, त्याच्यावर लेखणीच पडत नव्हती. त्याला पुसायला का खोड रबर होतं का? होती नाही परिस्थिती, होती ना, होती नाही परिस्थिती. गरिबी होती ना, घरं लहान होते, माणसं जास्त होते, निवारा होता, निवारा नव्हता. आता निवारा आहे, नाही का? निवारा आहे. वस्त्र तर इतके आहेत महाराज, काही घरात गेल्यानंतर असं वाटते आपण दुकानात आलो, इतके वस्त्र आहेत, इतके वस्त्र आहेत. हो. एका बाईने तर आमच्याकडे इतक्या कपाटात साड्या भरल्या, साड्या इतक्या कोंबू साड्या भरल्या. तिने जसं कपाट उघडलं तशा सगळ्या साड्या तिच्या अंगावर पडल्या. पाहते काय, मेली ती. 50 वर्षाच्या अजून आहेत जपून ठेवलेल्या. निश्चिंत झालात तुम्ही? नाही झाला ना? व्हावं लागेल. श्रीमंतीची व्याख्या असेल ना रे एखादी? श्रीमंतीची व्याख्या आता तुमच्या 3 बोटात आहेत, इकडे 6 आहेत. देता का एखादी? 1 बोट खाली आहे. 3 बोटात आहेत ना, ते राहू दे ना खाली. श्रीमंत होता सावकार. त्याच्याकडे एक मुनिमजी होते. मुनिमजीला सांगितलं की आपली श्रीमंती किती आहे, आपला जो पैसा किती आहे याची नोंद कर. 1 महिन्याची वेळ मागितली आणि मुनिमजीने सांगितलंय, साहेब आकड्यामध्ये तर काही सांगता येत नाही, पण आपला जो पैसा आणि श्रीमंती एवढी आहे की 7 पिढ्या तुमच्या बसून खातील एवढा पैसा आपल्याला. आता 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे म्हटल्याबरोबर नाराज झाला तो सावकार. अरे म्हटलं 7 पिढ्या भागतायत ना तुमचे, नाराजी कशाला? मग 8व्या पिढीचं काय? 8व्या पिढी. एक साधू तिथं आले होते. चला म्हटले आपण साधूला प्रश्न विचारू. साधूकडे जात असताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे म्हणून शेप घेतले. ते शेप त्याच्या समोर ठेवले. बाबा घ्या हे शेप, फळं आहेत बाबा, हे चांगले शेप आहेत, घ्या बाबा हे. ते म्हटले घेऊन जा, मला नाही पाहिजेत, माझं भागलं आता, मेचं जेवण झालं, संध्याकाळसाठी राहू द्या. अरे जा म्हणे, आम्ही संध्याकाळचा विचार करत नाही, घेऊन जा तुझे शेप, संध्याकाळी कुणीतरी आणून देईल. नाही आतलं तर तसंच राहू, संध्याकाळचा आम्ही विचार करत नाही.
आम्ही संध्याकाळचा विचार करत नाही असं म्हटल्यानंतर त्याने दर्शन घेतलं आणि सावकार निघाले. त्यावेळेला साधूने विचारलं, कशासाठी आले होते सावकार, निघाले तुम्ही? ते म्हटलं, ज्याच्यासाठी आलो होतो ते काम झालं. निश्चिंत असणं फक्त आपल्या प्रयत्नाने जमत नसेल तर संगती चांगली करा, ते श्रीमंत तुम्हाला निश्चिंत करते. झाली आमुची निश्चिंती, संगती महत्त्वाची आहे. संगती हे अत्यंत महत्त्वाची आहे. संगती चांगली पाहिजे रे माझ्या राजांनो. तुम्हाला खरं सांगतो, आमच्या महाराष्ट्रामध्ये असे काही कीर्तनकार आहेत की खऱ्या अर्थाने त्यांचे वडील व्यसनी होते, आज ते कीर्तनकार आहेत. याच ठिकाणी येऊन गेलेले कीर्तनकार प्रसिद्ध आहेत. बारीक आहेत फक्त, असे एकदम लक्षात आलं तुमच्या? एकदम बारीक नाहीत, खूप जाडे आहेत. विचारा त्यांना, तुमच्या घरात काय परंपरा आहे? घरातली काहीच परंपरा नसून सुद्धा हा आमचा एक बहादर महाराष्ट्राच्या समोर उभा आहे. याचं कारण फक्त संगती आहे. आम्ही किती 7वा नापास, 7वी नापास बरं का, 7वी नापास, खरंच बा, इमानदारीने बरं का बोले साहेब, 7वी नापास आहे आम्ही, 7वी नापास. आमच्या मित्राला सांगितलं, तू माझं मार्कलिस्ट घेऊन ये, आणि घरी जर आई असेल ना तर सांगायचं नाही. मग काय सांगायचं, मग नापास झाल्यावर एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं, मग दुसरा विषय गेला तर तुकोबा म्हणायचं. बसा 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 बसा. अरे अविनाश आहे का? मी ओळखलंच नाही तुला. बस तिथं. अविनाशला मी पत्रे घ्यायला लावले होते एका गोशाळेसाठी. म्हटल्याकडे पत्रे घे, आणि ते पत्रे अविनाशनं, त्याच्या घरी एक पत्रे होते, त्या पत्र्यावर हात चढला आणि ते पत्रेच खाली पडले सगळे. ते अविनाश आहे ते. काय सांगत होतो मी? निकाल निकाल ज्ञानोबा. हो, निकाल. म्हटलं एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं. मी फार फ्री आहे बरं आज, लक्षात आलं असेल तुमच्या. मला काही असं टेन्शन नाही तुमचं अजिबात, आणि कशाचंच टेन्शन नाही. अर्थात माझं गाव आहे महाराज. गावातही जर माहेरामध्ये जर मुलीनं टेन्शन ठेवलं तर मग सासरमध्ये जाऊन काय करणार आहे? माहेरचं कधी टेन्शन असतं, माहेरामध्ये झोपायचं असतं. मायसुद्धा म्हणते झोपू दे तिला, झोपू दे तिला. गोदड महाराजचा परिसर आहे हा, आणि खऱ्या अर्थाने आमच्या माहेरासारखा परिसर वाटतोय आम्हाला, कारण तुम्ही खूप दिवसाचं आमच्यावर प्रेम करताय. आजही तुमचं प्रेम तेवढंच आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त आहे. प्रतिक्षणाने जे वाढते ते प्रेम असते, प्रतिक्षणाने जे घटते ते प्रेम नसते महाराज. मग माझं गाव आहे, मी इथं फ्री असायला पाहिजे का नाही? असो, एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं, दुसरा गेला तर तुकोबा म्हणायचं, एकदम सांगायचं नाही. ते आलं महाराज. मग आईला समजणार ज्ञानोबा तुकोबा म्हटलं बा काहीतरी. माझ्या आईला काही लिहिणं नाही, तिला काही वाचता येणार नाही, काही दिवस निघून जातील आपले. ते घरी आलं, आई उभीच होती, आणि ते ज्ञानोबा तुकोबा नाही म्हटलं, ते काय म्हटलं माहीत आहे? कुंडलिक वरदा सातवी नापास. पण तुमच्या आशीर्वादाने सांगतो, ज्यावेळेला आमच्या मॅडमचा निरोप समारंभ होता पोरो, त्यावेळेला आमचं भाषण होतं, त्यावेळेला आमचं अध्ययन चालू होतं. मांडायचं सूत्र मी. आमच्या मॅडम अशा बाजूनं बसल्या होत्या. खरंच त्यांच्याकडे पाहून मला भाषण करता आलं नाही, याचं कारण त्या रडत होत्या. त्यांचा मार, माझा मार त्यांच्या लक्षात होता, खूप मारत होत्या मला त्या. तू अजिबात शाळेत येऊ नको असं म्हणत होत्या. तिकडे जा बाबा, तू ज्ञानेश्वरी शिक, तू गीता शिक, मी तुला दर्शन घेईल संजय. आजच तर महाराज या नावाला लोक शिव्या देतात खरं म्हणजे. आणि म्हणून अरे आता 5G आला ना, इतका लेट करून कसं काय तुम्हाला? विठाला विठाला. त्या ठिकाणी
माझ्या मॅडम बसलेल्या होत्या. हे सगळे शिक्षक आहेत, ज्यांचा मी कृपाभिलाषी आहेत ते सुद्धा शिक्षकच आहेत होते. म्हणून सांग, खरंच माझ्या मॅडमने मला इकडे पाठवलं आणि व्याख्यान चालू होतं. आणि शेवटी त्यावेळेला मी म्हटलं होतं ते असं होतं, पहा बरं का महाराज, हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहर आ डूबती अगर तुम न होते, अगर तुम न होते. कशाचं प्रतीक आहे? संगतीचंच ना, चांगल्या संगतीचंच ना. 7वी एक कोणीतरी बिचारी म्हटली होती मागं की ज्याला दिवसा दिसत नाही, दिवसा दिसत नाही त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? हां, अरे ज्याला दिवसा दिसत नाही त्याला काय म्हणतात? अंधारात दिसते, अंधारात दिसते. ती म्हटली होती बिचारी की ज्ञानोबा रायने आपल्याला नाही बोलवलं, रेड्यालाच बोलवलं म्हणे, अशी म्हटली होती. त्यांना सांगेल, अरे हे 7वी नापास म्हणजे रेड्याच आहेत ना, हे बोलवलेत ना त्यांनी. संगतीचा परिणाम. पोरांनो, संगती महत्वाची आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. वेळ होत आली. तुमच्या घरी काहीच नाही करे? आहे घरी ताकाचे सरोवर, घरी आहे पण ताक आहे जे निरस आहे, जे फलकट आहे, नाही का? जाऊ ते फलकट, नाही उडे ते फलकट जाऊ परते असं म्हटलं जाते. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. आणि नवनीताचे पूर असल्यामुळे देवा तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. आम्ही नवजोत बलिता, आम्ही नवजोत बलिता, नाही देखिले ते मिळे, मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही नवजोत बलिता, आम्ही नवजोत बलिता, नाही देखिले ते मिळे, मिळे भोग सुखाचे सोहळे, सोहळे.
कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार मोबाईल सापडला, मोबाईलचा मालक हरवला. कुणाचा आहे? या सापडले.